नाशिकमध्ये खरात प्रकरण ताजं असतानाच आता ब्लॅकमेलिंगचा एक मोठा पर्दाफाश झालाय। एका व्यावसायिकाच्या हार्ड डिस्कमध्ये तब्बल 121 महिलांचे अनुचित व्हिडिओ उघड झालेत। नाशिकमधील सातपूर परिसरात एका 63 वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या खंडणीच्या तक्रारीतून एक धक्कादायक आणि गुंतागुंतीचा प्रकार उघडकीस आलाय। रवींद्र एरंडे असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याच्याच कार्यालयात गेल्या 16 वर्षापासून काम करणाऱ्या एका अत्यंत विश्वासू ऑफिस बॉयने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील एक हार्ड डिस्क चोरली होती। याच हार्ड डिस्क मधील अनुचित व्हिडिओंचा आधार घेत त्याने या व्यावसायिकाकडे मोठ्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली। 10वा मैल येथे या कर्मचाऱ्याला पैसे घेण्यासाठी बोलावून सापळा रचला। पोलिसांनी चारही बाजूनी घेराव घालत त्याला शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून 2 पेनड्राईव्ह व एक मोबाईल जप्त करण्यात आला। यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपद शिंदे या अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणाला सर्वात मोठे वळण तेव्हा मिळाले जेव्हा पोलिसांनी जप्त केलेली हार्ड डिस्क अत्यंत बारकाईने तपासली। या धक्कादायक तपासणीत तब्बल 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत। हे सर्व व्हिडिओ 2003 ते 2024 या तब्बल 21 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत रेकॉर्ड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। या गंभीर घटनेनंतर त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात मुख्य संशयित रवींद्र एरंडे याच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या सविस्तर माहितीनुसार हा व्यावसायिक सातपूर भागात स्वतः एक ब्युटी पार्लर देखील चालवत होता। याशिवाय अंगणवाडी सेविका आणि ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करणाऱ्या गरजू महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आमिष तो दाखवायचा आणि त्यानंतर हे सर्व व्हिडिओ प्रामुख्याने हँडीकॅम आणि मोबाईलच्या माध्यमातून चित्रित करण्यात येत असे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे की संबंधित महिलांचे काही गैरप्रकारातून शोषण झाले आहे का किंवा त्यांना या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात आहे का या दिशेने देखील सखोल तपास सुरू आहे। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांकडून त्याचा सखोल तपास सुद्धा चालू आहे। एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे। तसेच या प्रकरणातील पीडित महिलांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता थेट सातपूर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे महत्त्वपूर्ण आवाहन देखील करण्यात आले आहे। मित्रांनो, समाजात मदतीचा आणि रोजगाराचा बहाणा करून गरजू महिलांचा असा गैरफायदा घेणाऱ्या या प्रवृत्तींना अत्यंत घातक होत आहेत। या घटनेमुळे महिलांची सुरक्षितता आणि विश्वासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा प्रकारे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पारदर्शक व जलद कारवाई होणे हीच आता काळाची मुख्य गरज बनली आहे। तर कुठेतरी सतर्क होणं, जागृत होणं आपल्या सर्वांची गरज आहे। आणि काय वाटतं आपल्याला नक्की कळवा आणि याला जबाबदार कोण आहेत तेही नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।